या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सुनावणी सुरूच राहणार असून कोर्टाने निर्णय दिला आहे। राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती, मात्र त्याची काही कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाही। आजची सुनावणी तहकूब करण्यात आली असून 24 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे। अक्षयच्या आई वडिलांनी जरी याचिका मागे घेतली असली तरी आम्ही लढा सुरू ठेवू, असे अक्षय शिंदेच्या आई वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी माहिती दिली आहे। बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी मागे घेण्याची कालच सांगितलं होतं। आज पुन्हा सुनावणी होती, नेमकं आज काय झालं? एक लक्षात घ्या, सगळ्यात प्रथम आज माता रमाईंची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। काल जे काही सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं, सगळ्यांनी पाहिलं। आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये, त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी टेंडर केले, त्याची कॉपी अजूनपर्यंत मलाही प्राप्त झालेली नाहीये आणि कोर्टाला ते पाहून घेण्याचं आहे। त्यांना तो कालच्या काल ते मिळालं आणि आजच्या लगेच एका दिवसात इट्स नॉट पॉसिबल सगळ्या त्या कमिशनचे ते सगळं पाहणं, आणि म्हणून कोर्टाने आता ते 20 तारीख ठेवत होते। परंतु आमची जी सिनियर काउन्सिल आहेत, माझ्या ओपोनंट, त्यांनी रिक्वेस्ट केली की कृपया करून तुम्ही पुढची थोडीशी तारीख दिली लांबची, तर मग कोर्टाने 26 सांगत होते तर कोर्टाने नाही म्हटलं 24ला ठेवलं। सर इतकंच आई वडील आहेत अक्षय शिंदेचे, त्यांची अशी मागणी होती की प्रकरण बंद करण्यात यावी। याचिका मागे त्यांनी घेतली, मात्र कोर्ट काही बंद करण्याची मनस्थिती दिसत नाही। 24 तारीख पुढची दिलेली आहे, त्याबद्दल काय सांगू? एक लक्षात घ्या, कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाहीये। माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत, आणि मी ह्या संविधानाच्या 3ऱ्या स्तंभाचा, ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो, त्याचा एक सैनिक असल्या कारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही बर्दाश्त करणार नाही। आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली, न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील, तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही। त्याच्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू, लढत राहू। आई वडिलांनी थोडक्यात याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला असला, मागे घेतली असली तरी फेक एन्काउंटरची सुनावणी पुढे सुरू राहणार। आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत। याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहीत नाही, परंतु मी माझा स्टँड क्लिअर करा। भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून, त्यांना नसेल लढायची केस, त्यांचा अधिकार आहे, परंतु एक वकील म्हणून, ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीजन म्हणून फक्त मी नाही, अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदीने उतरणार आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो। सर या सभी हमारे हिंदी में बता दीजिए कि आज बदलापुर प्रकरण में सुनवाई की क्या कुछ हुआ कोर्ट में? सबसे पहले माता रमाई की जयंती के बारे में मैं आपको सबको, माता रमाई अंबेडकर जयंती के बारे में हमको सबको मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ। और आज की सुनवाई में यही हुआ है कि हमारे जो कमीशन अपॉइंट किए स्टेट गवर्नमेंट ने, एक निवृत्त न्यायमूर्ति साहब के अध्यक्षता में, उसके कुछ डॉक्यूमेंट्स कल टेंडर किए गए थे कोर्ट के सामने। ओपोनेंट वकील हमारे सीनियर एडवोकेट साहब ने, उसके सिलसिले में कोर्ट ने आज सुनवाई रखी थी, लेकिन वो रिपोर्ट शायद उनका, कोर्ट का इतना ही कहना था, वी वांट टू गो थ्रू द एंटायर डॉक्यूमेंट ऑन रिकॉर्ड विथ रिस्पेक्ट ऑफ द कमीशन, और इसके लिए कोर्ट ने 20 तारीख देने का सुझाव दिया था, लेकिन वहाँ ओपोनेंट काउंसिल 26 के ऊपर रिक्वेस्ट कर रहे थे, लेकिन कोर्ट ने फिर 24 के लिए मैटर पोस्टपोन किया है। अक्षय शिंदे के माँ बाप ने याचिका वापस लेने का कोर्ट के सामने कह दिया है, तो क्या ये केस आगे भी चलता रहेगा क्या? देखिए, ये जो अपराध हुआ है ये ऑफेंस सोसाइटी के खिलाफ तो है, लेकिन इसके साथ साथ इस केस में एक सबसे इम्पोर्टेंट जो पहलू है कि पुलिस न्यायाधीश बन करके लोगों को एनकाउंटर के माध्यम से मार करके, किलिंग करके न्याय दे सकती है क्या? डेथ पेनल्टी देने का अधिकार सिर्फ और सिर्फ न्यायालय को है। और हमारा जो इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी है, हम किसी भी हालत में पुलिस के इस न्याय के परिस्थिति को हम बर्दाश्त नहीं करेंगे। भले उनके माँ बाप का, अक्षय के माँ बाप का स्टैंड कुछ अलग हो, लेकिन बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट एंड ए लॉ बाइंडिंग सिटीजन, हम सभी वकील और सामाजिक कार्यकर्ता इस केस में आखिर तक लड़ाई लड़ते रहेंगे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां, पाया ताहरी मटन बिर्याणी,
चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.